नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं 12वीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. वेलकम टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स इन 12th स्टँडर्ड क्लास. 12वीच्या वर्गामध्ये आपण आजपासून जे लेक्चर सुरू करतो आहे त्याचं टाईम टेबल तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. तर आपले फिजिक्स या विषयाचे जे लेक्चर आहेत ते आपण तुमच्यासमोर टाईम टेबल आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस आपण घेतलेले आहेत. पहिल्या आठवड्यामध्ये मी आणि तिकटे मॅडम फिजिक्सचे चॅप्टर घेणार आहोत. मी घेणार आहे रोटेशनल डायनॅमिक्स आणि तिकटे मॅडम घेणार आहेत वेव्ह ऑप्टिक्स. एक आठवडा आमचा पूर्ण झाला की पुढच्या आठवड्यामध्ये निकम मॅडम आणि सवळे सर त्यांचे चॅप्टर घेणार आहेत. निकम मॅडम घेतील इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर आणि सवळे सर घेतील मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. फिजिक्सचा जो सिलेबस आहे ते तुम्ही पुस्तकामध्ये जर बघितला, तुम्हाला सगळ्यांना पुस्तकं विकत घ्यावी लागतील आणि पुस्तकामध्ये जो सिलेबस आहे तो फिजिक्सचा सिलेबस 16 चॅप्टरचा आहे. त्यातला पहिला चॅप्टर म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स याची आज आपण आता सुरुवात करूया. रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली 2 पार्ट आहेत. एक पहिला पार्ट आहे तो सर्क्युलर मोशन आणि दुसरा पार्ट आहे तो रोटेशनल मोशन. तर सुरुवातीचा जो फर्स्ट हाफ पार्ट जो आहे सर्क्युलर मोशन ज्याला म्हटलं आहे ते आपण आता सुरुवात करूया. आपण 11वीमध्ये असताना 11वीपर्यंत आपण लिनियर मोशनचा अभ्यास केला आहे. लिनियर मोशन म्हणजे एक रेषीय गती, सरळ रेषीय गती, त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन, लिनियर मोशन असं आपण म्हटलं आहे. पण आता आपण 12वीमध्ये हे लिनियर मोशन नाही बघणार, आपण बघणार सर्क्युलर मोशन. म्हणजे याप्रमाणे मी इथे एक सर्कल काढलं आहे, म्हणजे एक वर्तुळ आहे आणि हा जो पॉईंट दिसतो आहे ना, पी हा जो पॉईंट दिसतो आहे, ह्या पी पॉईंटपासून मी याप्रमाणे निघालो असं इकडे अँटी क्लॉकवाईज दिशेनं आणि परत पी या ठिकाणी आलो. तर हे एक सर्कल माझं कंप्लीट झालं. हे जे मी अंतर काटलेलं आहे किंवा ज्या मार्गाने मी गेलो आहे तो मार्ग त्याला म्हणायचा आपण परिघ म्हणजे सर्कम्फरन्स. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय? व्हॉट इज सर्क्युलर मोशन असं विचारलं की काय आन्सर सांगणार आपण? द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. वर्तुळाच्या परिघाच्या मार्गानं होत असलेली गती त्याला वर्तुळाकार गती किंवा सर्क्युलर मोशन असं आपण म्हणायचं आहे. सो व्हॉट इज सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय असेल पहा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला शॉर्टकटमध्ये आपण UCM असं म्हणायचं आहे. यू म्हणजे युनिफॉर्म, CM म्हणजे सर्क्युलर मोशन. हे जे सर्क्युलर मोशन मी आत्ता तुम्हाला दाखवलं हे जर एका ठराविक वेगानं म्हणजे एका कॉन्स्टंट स्पीडनं जर होत असेल तर आपण त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं. मग आता प्रश्न आहे, व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? डिफाईन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, डिफाईन UCM. तर काय आन्सर सांगायचं आपण? द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. विथ कॉन्स्टंट स्पीड हे एवढं फक्त तिथं अटॅच करायचं. सर्क्युलर मोशनचं डेफिनेशन आपण मगाशी काय सांगितली? द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. मग आता त्याच्या पुढं फक्त काय लावायचं? विथ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन कशी झाली पहा परत एकदा. द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मला वाटतं हे तुम्हा सगळ्यांच्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन लक्षात आलं असेल. आता एक महत्त्वाची एक डेफिनेशन मी या ठिकाणी सांगतो आहे आणि त्यानंतर आपण पुढे जाऊयात. समजा आता हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चालू आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आणि हा आहे या सर्क्युलर मोशनचा सेंटर O आणि इथं आहे तो पार्टिकल P या ठिकाणी आहे. मग आपण तो पार्टिकल, ती वस्तू ज्याचं सर्क्युलर मोशन चालू आहे त्याची पोझिशन आणि हा सेंटर ह्याला आपण जोडणारी जर एक रेषा काढली आपण अशी आणि
त्याला अशा प्रकारे एक डायरेक्शन दिली म्हणजे बाण दाखवला, तर ओपासून म्हणजे सेंटरपासून त्या पॉईंटपर्यंत, त्या पोझिशनपर्यंत त्या पार्टिकलच्या हा जो व्हेक्टर मी जो काढला आहे, या व्हेक्टरला म्हणायचं आहे रेडियस व्हेक्टर. ॲक्च्युली OP ही रेडियस आहे त्या सर्कलची, आणि त्यामुळं त्या रेडियसच्या दिशेनं आणि त्या पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत काढलेला हा असा एक व्हेक्टर की ज्याला आपण नाव दिलेलं आहे रेडियस व्हेक्टर, व्हेक्टर OP असं आपण म्हणूया. सो व्हॉट इज रेडियस व्हेक्टर? A vector drawn from the center of a circle to the position of the particle performing circular motion is called as radius vector. आणि हा रेडियस वेक्टर सेंटरकडून त्या पार्टिकलच्या पोझिशनच्या दिशेनं तो असतो, म्हणजे तो रेडियस वेक्टर हा नेहमी सर्कलपासून, त्या सर्कलच्या सेंटरपासून दूर असतो. सध्या तो पार्टिकल P या पॉईंटला आहे. तो पार्टिकल हळूहळू फिरत फिरत पुढं जाऊ शकेल. म्हणजे समजा तो इथं आला, Q या पॉईंटला आला, तर तो रेडियस वेक्टर इथे येईल. अशा पद्धतीनं तो रेडियस वेक्टर जिथं जाईल त्या ठिकाणी, आता समजा तो Q पार्टिकल इथं आला, म्हणजे P पासून फिरत 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 Q या पॉईंटला आला तो पार्टिकल, तर ते रेडियस वेक्टर इथे येईल पहा. तर अशा प्रकारे तो रेडियस वेक्टर हळूहळू हळूहळू फिरेल आणि त्याला आपण म्हणायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण घड्याळाचे जे काटे बघतो जे फिरत असतात ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल म्हणून सांगता येईल आपल्याला, कारण त्यांचा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट असतो. तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. देर आर 3 हँड्स इन दी क्लॉक, सो ऑल द 3 हँड्स परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड, सो दॅट मोशन इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि आता रेडियस वेक्टर मला वाटते तुम्हाला कळलं असेल, तर ह्याच्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला मी इथं PDF फाईलमध्ये देणार आहे. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर हे PDF फाईलमध्ये दिलेल्या नोट्स तुम्ही इथं बघू शकता. हे पहा, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन मी दिली आहे. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड, फक्त हे तिथं पुढे अटॅच केलेलं आहे. आणि हे रेडियस वेक्टर, वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज कॉल्ड रेडियस वेक्टर. आता आपल्याला 3 फिजिकल क्वांटिटीज नवीन बघायच्या आहेत. त्या 3 फिजिकल क्वांटिटीज ज्या नवीन आपण बघणार आहोत त्या कुठल्या आहेत, तर त्याचा आपण या ठिकाणी आता थोडासा अभ्यास करूया. हे पहा, आपण आत्तापर्यंतचा जो अभ्यास केला तो लिनियर मोशनमध्ये केला आपण, आणि आता आपण सर्क्युलर मोशनमध्ये अभ्यास करत आहोत. सर्क्युलर मोशन, लिनियर मोशनमध्ये आपण पहिल्यांदा सुरुवात जेव्हा आपण केली तेव्हा लिनियर डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी बघितली आपण. लिनियर डिस्प्लेसमेंट आपण ते S या अक्षराने त्याला डिनोट करतो. तसं इकडे सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही एक फिजिकल क्वांटिटी आपल्याला आता बघायची आहे. आणि ती अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी जी आहे ती थीटा किंवा डेल्टा थीटा या अक्षराने आपण दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं लिनियर मोशनमध्ये लिनियर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी आपण V या अक्षराने दाखवली आहे. पण आता इथं सर्क्युलर मोशनमध्ये आपण तशाच प्रकारची एक फिजिकल क्वांटिटी की ज्याला इथं नाव दिलेलं आहे अँग्युलर वेलॉसिटी, ती आपण आता इथं बघणार आहोत. आणि त्याला सिम्बॉल दिलेला आहे ओमेगा किंवा डेल्टा ओमेगासुद्धा चालतं. आणि तिसरी फिजिकल क्वांटिटी आपण बघितली लिनियर ॲक्सेलरेशन, आणि त्याला आपण सिम्बॉल दिलेला आहे A. आणि इथं सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण बघणार आहे, आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनसाठी सिम्बॉल आपण देणार आहोत अल्फा. तर अशा प्रकारे थीटा, त्याच्यानंतर ओमेगा आणि अल्फा, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन, असे या 3 नवीन फिजिकल क्वांटिटीज आपण आज इथं बघणार आहोत. चला तर मग आपण आता एक एक बघायला सुरुवात करूयात. पहिल्यांदा बघूया आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आत्ता मगाशी आपण जे सर्क्युलर मोशनसाठी एक आपण असं जे सर्कल काढलं, इथं याच्यामध्ये मी काय दाखवलं मगाशी, हे पहा इथं हे सेंटर आहे.
एका पार्टिकलचं सर्क्युलर मोशन चालू आहे आणि ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे. आणि मी आता काय करतो आहे, इथं एक पार्टिकल घेतो आहे पी या पॉईंटला आणि ओपासून पीपर्यंत असं एक रेडियस वेक्टर काढतो आहे. पहा, ओ पी, याला मी म्हणतो वेक्टर आर. सो वेक्टर आर इज ए पोझिशन वेक्टर ऑर रेडियस वेक्टर. त्याला पोझिशन वेक्टर पण म्हणू शकतो आपण किंवा रेडियस वेक्टर देखील म्हणू शकतो. दिस इज द पोझिशन सिच्युएशन ऑफ द पोझिशन वेक्टर ऑर रेडियस वेक्टर ॲट धिस इन्स्टंट. आता सध्या तो पार्टिकल पी या पॉईंटला आहे आणि तिथं मी दाखवला तो ओ पी वेक्टर, ओ पी रेडियस वेक्टर. थोड्या वेळेनंतर म्हणजे किती वेळेनंतर, डेल्टा टी एवढ्या वेळेनंतर, म्हणजे खूप कमी वेळेत. डेल्टा हे जे प्रिफिक्स आहे ते केव्हा जोडतो आपण, जर त्या टाईमची किंमत खूप कमी असेल तेव्हा त्याच्या अलीकडे डेल्टा घ्यायचा आपण. टाईमला ॲक्च्युली टी हे सिम्बॉल घेतो, पण डेल्टा टी असं म्हटलं की काय अर्थ होतो, टाईम इज व्हेरी स्मॉल, म्हणून डेल्टा जोडलेला आहे, प्रिफिक्स म्हणूया आपण त्याला. थोड्या वेळेनंतर तो पार्टिकल पी वरच्या दिशेनं म्हणजे अँटी क्लॉकवाईज याच्या मार्गानं तो इथं कुठंतरी येईल, समजा या ठिकाणी आला, क्यू या ठिकाणी, तर तो पार्टिकल असा होईल आणि रेडियस वेक्टर इथे येणार. पहा, वेक्टर आर. त्या रेडियस वेक्टरनी केलेला हा जो अँगल आहे, हा अँगल तो किती आहे, तो आपण थीटा किंवा डेल्टा थीटा म्हणूया. तो खूप कमी आहे, त्यामुळे मी त्याला डेल्टा थीटा म्हणतो. सो दिस अँगल डेल्टा थीटा विच इज सबस्क्राइब्ड बाय दॅट पोझिशन वेक्टर और बाय दॅट रेडियस वेक्टर इन टाईम डेल्टा टी इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही जी फिजिकल क्वांटिटी आहे डेल्टा थीटा असं आपण त्याला म्हटलं आहे, ती जर खूप लहान असेल तर वेक्टर आहे. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट्स डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड रूल. राईट हँड रूलनी कसं डायरेक्शन मिळेल पहा. हे पहा, इथं आपण डायरेक्शनसाठी ही डायग्राम घेतली आहे. ए या पॉईंटला तो वेक्टर सुरुवातीला होता, तो नंतर बी या पॉईंटला गेलेला आहे. त्यामुळं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असं फिरत असताना तो डेल्टा थीटा कुठल्या दिशेने येतो पहा, तर आपल्या उजव्या हाताची बोटं जी आहे ती उजव्या हाताची 4 बोटं अंगठा सोडून ज्या दिशेनं सर्क्युलर मोशन चालू आहे त्या दिशेनं उजव्या हाताची बोटं वळवायची आणि अंगठा ताठ करायचा. आणि हा जो अंगठा आहे तो अंगठा आपल्याला ही वरची दिशा दाखवतो पहा, ही दिशा, आणि तीच दिशा त्यालाच म्हणायचं डेल्टा थीटा, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची दिशा. म्हणजे हे जे सर्क्युलर मोशन हे जे सुरू आहे हे अशा या आडव्या प्रतलामध्ये सुरू आहे. इथं पार्टिकल होतं सुरुवातीला पी किंवा ए म्हणूया आपण, आणि तो नंतर इथं आलेला आहे. हेच पहा, इथे तो रेडियस वेक्टर असा एवढ्या अँगलनी पुढे गेलेला आहे, हा अँगल डेल्टा थीटा किंवा थीटा. तर त्याची डायरेक्शन कशी काढायची, या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे, आणि ती याप्रमाणे. कर्ल द फिंगर्स ऑफ राईट हँड. कर्ल म्हणजे लपेटणे किंवा वळवणे. कर्ल द फिंगर्स ऑफ राईट हँड in the sense of direction of motion and stretch the thumb. अंगठा ताठ करा. The stretched thumb indicates the direction of that vector. So direction is vector delta theta in this direction. हा जो नियम आहे याला आपण राईट हँड रूल असं म्हटलेलं आहे. असाच रूल आपण राईट हँड स्क्रू रूलमधून देखील त्याची डायरेक्शन आपण काढू शकतो. हा स्क्रू जो तुम्हाला दिसतो आहे, हा स्क्रू असा पहा, असा क्लॉकवाईज जर मी फिरवला, क्लॉकवाईज या दिशेनं, तर ते टोक जे आहे ते खाली येतं पहा. ते टोक ज्या दिशेनं पुढं जातं त्या दिशेनं तो व्हेक्टर. आणि जर मी अँटी क्लॉकवाईज फिरवला, तो स्क्रू अँटी क्लॉकवाईज फिरवला म्हणजे असा फिरवला, तर ते टोक इकडे येतं आणि ज्या दिशेनं ते टोक जाईल त्या दिशेनं तो व्हेक्टर असेल. म्हणजे टोक ज्या दिशेनं जातं, बाहेर जातं का आत जातं त्या भिंतीच्या किंवा त्या प्लेनच्या प्रतलाच्या, त्या दिशेला ते टोक ज्या दिशेला जाईल ती दिशा असेल त्या व्हेक्टरची. जर अशा प्रकारे राईट हँड स्क्रू रूल देखील आपण सांगू शकतो किंवा राईट हँड रूल देखील आपण सांगू शकतो. तर इथं आपण तो पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये दाखवला आहे. जर समजा तो पार्टिकल असा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत असेल तर, असा क्लॉकवाईजमध्ये फिरत असेल तर उजव्या हाताची बोटं आपण परत अशी वळवायची आणि अंगठा ताठ करायचा, तर अंगठा आपल्याला खालची दिशा दाखवतो त्यावेळेस, आणि ती दिशा असेल डेल्टा थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. तर अशा प्रकारे हा झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटनंतर अँग्युलर स्पीड आणि
किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी दोन्हीही चालतं. अँग्युलर स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर स्पीडमध्ये काय आहे फक्त मॅग्निट्यूड आणि व्हेलॉसिटी म्हटलं की काय येणार डायरेक्शन पण येणार. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असेल तर आपण त्याला व्हेलॉसिटी असं म्हणतो. आपण काय करूयात अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन हे जे 2 डेफिनेशन आहेत हे 2 डेफिनेशन आपण उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. आणि तोपर्यंत तुम्ही काय करा हे आता काय काय झालं पहा. सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर हा राईट हँड रूल हे एवढं आपण घेतलं. आपण हे अँग्युलर स्पीड, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर स्पीड एकच आहे. आणि हे अँग्युलर ॲक्सेलरेशन हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. हे एवढे सगळे नोट्स तुम्हाला आता मी पाठवतो, सेंड करतो PDF फाईल्स. ते तुम्ही नोटबुकमध्ये नवीन नोटबुक करा, नोटबुकमध्ये लिहून काढा आणि आपण हळूहळू एक एक पुढचा अभ्यास करूया. थँक्यू.